सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त बैठकीमध्ये रेशन कार्ड धारकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय। 1 ऑगस्टपासून पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांच्या बँक खात्यामध्ये 2,000 रुपये सोडले जाणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी रेशन कार्ड धारकांसाठी थेट बँक खात्यामध्ये मदत देण्याचा एक विशेष निधी प्लॅन आखला आहे आणि यानुसारच तालुका स्तरावरती देखील विशेष पडताळणी पार पडली असून निधी वाटपांच्या योजना आखल्या जात आहेत। मित्रांनो, जर तुमच्याकडे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असेल तर पुढची 2 मिनिटं अत्यंत लक्षपूर्वक ऐका, कारण हे 2,000 रुपये नेमके कोणत्या नागरिकांना मिळणार त्याबाबतची यादी देखील जाहीर झाली आहे। जर तुमच्याकडे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही यातली पहिली पायरी तर यशस्वीरित्या पार केली आहे, पण आणखी कोणत्या 2 अटीनुसार तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये सोडले जाणार आहेत हे देखील आपण पाहणार आहोत। नागरिकांनो, केवळ रेशन कार्ड असून चालणार नाही, तर 2 अटी देखील पूर्ण कराव्या लागतीलच, तेव्हाच तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रक्कम ट्रान्सफर केली जाणार आहे। नागरिकांनो, रेशन कार्ड धारकांसाठी 1 ऑगस्ट ही तारीख अत्यंत निर्णायक ठरणार आहे, कारण केंद्र सरकारने अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत रेशन कार्डवरती थेट आर्थिक लाभ देण्याचा एक प्लॅन तयार केला आहे। या बैठकीनंतर आलेल्या माहितीनुसारच फक्त पिवळं आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठी हा विशेष निधी मंजूर करण्यात आला असून पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना यातून पूर्णपणे बाहेर ठेवण्यात आला आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये डीबीटी आणि ई-केवायसीची कडक तपासणी सुरू झाली, पण रेशन कार्ड असूनही कोणत्या 2 अटींमुळे 80% लोकांना हा लाभ मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला आणखीन कोणती 2 कागदपत्र तयार ठेवावी लागतील हे देखील जाणून घ्या। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिल्लीमधून घोषणा केली आणि त्यानंतर लगेचच महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये केवळ मोफत गहू आणि तांदूळ देऊन चालणार नाही, तर वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी पिवळं आणि केसरी रेशन कार्ड धारकांना थेट आर्थिक मदत देण्याचा शिक्कामोर्तब करण्यात आला आणि यासाठी केंद्र सरकारने हजारो कोटीचा विशेष निधी मंजूर केला असून तो थेट तुमच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केला जाणार आहे। रेशन कार्ड धारकांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यापूर्वी सरकारने अत्यंत पारदर्शक डिजिटल पडताळणी लावली आहे। दिल्लीतून आदेश आल्यानंतर महाराष्ट्रातील मंत्रालयाने सर्व जिल्ह्यांमध्ये डिजिटल पडताळणी सक्रिय केली आणि सरकारचा असा प्लॅन आहे की ज्यांच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड आहे त्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असतं, त्यामुळे त्यांचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असलेली हवीत, कारण त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे थेट पैसे सोडले जाणार आहेत। पण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तपासणीमध्ये जवळपास 30% रेशन कार्ड धारक अपात्र ठरण्याची शक्यता आहे, त्यामुळे सरकारने सूचना नियमावली देखील जाहीर केली आहे। पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी ही बातमी जितकी आनंदाची आहे तितकीच महत्त्वाची देखील आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी स्पष्ट केलं आहे की हा निधी फक्त आणि फक्त अत्यंत गरजू कुटुंबियांसाठी सुपूर्द करण्यात आला आहे। यामुळे पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना यामधून पूर्णपणे अपात्र ठरवण्यात आलं आहे। पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांना यामध्ये पात्र ठरवण्यात आलं असलं तरी देखील 2 अटी पूर्ण केल्या असल्या तरच तुम्हाला 2,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे आणि हा संपूर्ण निधी वितरणासाठी तसेच पडताळणीसाठी दिल्लीतून निधी मंजूर झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख 10 जिल्ह्यांमध्ये डीबीटी प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे। गहू आणि तांदळासोबतच यामध्ये आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी सरकारने नवीन पोर्टल जारी केलं आहे। रेशन कार्ड धारकांसाठी ही केवळ एक योजना नाही, तर महाराष्ट्राच्या प्रत्येक पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठी आर्थिक दिलासा आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी देशाचं नवीन आर्थिक नियोजन आखताना महागाईचा सामना करणाऱ्या कुटुंबियांसाठी विशेष निधीची तरतूद केली होती आणि त्यानंतरच महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी पिवळं आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठी मोठा निर्णय जाहीर केला होता। देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की राज्यातील पिवळ्या व केसरी रेशन कार्ड कुटुंबियांना तसेच शेतकरी बांधवांना सरकारकडून विशेष आर्थिक आधार दिला जाणार आहे आणि याच निर्णयाची थेट अंमलबजावणी आता सुरू झाली आहे। यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने निधी मंजूर केला असून थेट बँक खात्यामध्ये 2,000 रुपयाची रोख रक्कम डीबीटीद्वारे जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। एवढंच नाही तर शेतकरी बांधवांनो, पिवळ्या आणि केसरी रेशन कार्डवरती आणखीन कोणत्या मोठ्या योजनांचा विशेष लाभ मिळणार आहे याचंही गणित सरकारने तयार केलं आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेची पहिली पायरी यशस्वीरित्या पार केली आहे। जागतिक स्तरावरती अन्नधान्याचे भाव वाढत असताना नरेंद्र मोदी
मोदी साहेबांनी देशातील गरजू नागरिकांसाठी आर्थिक मदतीचं विशेष पॅकेज तयार केलं आहे। सरकारने यासाठी अब्जावधी रुपयाचा निधी थेट महाराष्ट्राच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे सुपूर्द केला असून आता निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे। रेशन दुकानामध्ये गहू आणि तांदळाचं वितरण केलं जातं आणि केंद्राने राज्य सरकारच्या नव्या धोरणानुसार आता पैसे हे लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ही संकल्पना महाराष्ट्रामध्ये राबवली जाणार असल्याचं जाहीर केलं आहे। त्यामुळे तालुका स्तरातील रेशन दुकानामध्ये गहू आणि तांदूळ दिलं जाणार आहे, पण हे पैसे सरकारी आणि खासगी बँकांमध्ये सोडले जातील। विभागानुसार सरकारने 10 जिल्ह्यांची निवड ही पहिल्या टप्प्यासाठी केली आहे। आधार सेडिंग बँक खात्याची जोडणी आणि डीबीटी सक्षम यंत्रणा तयार केली असून याप्रमाणे 10 जिल्ह्यांसाठी सुरुवातीला 80 ते 90% निधी प्राथमिक टप्प्यामध्ये थेट खासगी आणि सरकारी बँकांमधील खात्यावर पाठवला जाणार आहे आणि या प्रोजेक्टच्या यशाला पाहून उर्वरित जिल्ह्यांमध्ये योजना लागू होणार आहे। या जिल्ह्यांच्या यादीमध्ये समाविष्ट असणाऱ्या 10 जिल्ह्यांमध्ये 2000 रुपयाचं वितरण पिवळं व केसरी रेशन कार्डवरती केलं जाणार आहे। पण यासोबतच तुमच्याकडे आणखीन 2 कागदपत्र असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जर या 2 कागदपत्रांपैकी एक जरी कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर सरकारकडून पाठवलेला निधी तुमच्या बँक खात्यामध्ये व्यवस्थितरित्या जमा होणार नाही। त्यामुळे पहिले महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड असणार आहे। हे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं अनिवार्य आहे। तसेच तुमच्या रेशन कार्डचे सदस्याचं प्रत्येक नाव हे आधार कार्डशी लिंक असलं पाहिजे। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुमचं बँक पासबुक आहे। तुमचं चालू पासबुक तुमच्याकडे असलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या ॲक्टिव्ह खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जातील। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली जाहीर केलेला निधी पहिल्या टप्प्यामध्ये तब्बल 60% स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बडोदा बँका यासारख्या प्रमुख बँकांमध्ये वितरित केला जाणार आहे। तर उरलेला 30% निधी हा HDFC, ICICI, ॲक्सिस बँक यासारख्या खासगी बँकांमध्ये जमा होईल। तर उर्वरित 10% निधी हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पाठवण्याचं नियोजन करण्यात आले। त्यामुळे तुमची बँक खाते सरकारी बँकेमध्ये असोत किंवा खासगी बँकेमध्ये असोत, जर तुमच्याकडे रेशन कार्ड हे पिवळं व केसरी असेल तर तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा होणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी अधिकृत पडताळणीनंतर 2000 रुपयाची पूर्ण रक्कम थेट बँक खात्यामध्ये सोडली जाईल। त्यानंतर सोलापूरमध्ये देखील अल्प उत्पन्न गटातील ज्या कुटुंबाकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड तसेच 2 कागदपत्र पूर्ण असतील त्यांना रेशन कार्डच्या योजनेचा लाभ मिळेल। नांदेड जिल्ह्यातील KYC पूर्ण केलेल्या पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी 2000 रुपयाची योजना ही डीबीटीद्वारे फायद्याची ठरेल। अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तसेच अल्प उत्पन्नधारक नागरिकांना थेट बँक खात्यामध्ये निधीचा लाभ मिळणार आहे। जळगाव जिल्ह्यातील बायोमेट्रिक जोडणी पूर्ण केलेल्या पिवळ्या रेशन कार्ड धारकांना 2000 रुपयाचा लाभ खात्यावर मिळणार आहे। लातूर जिल्ह्यातील 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पिवळ्या रेशन कार्ड धारकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे 2000 रुपयाच्या निधीची तरतूद ही लातूर जिल्ह्यामध्ये देखील केली जाणार आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या जिल्ह्याची नावं जाहीर केली होती त्यामध्ये लातूर जिल्हा देखील समाविष्ट करण्यात आला। विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील आधार आणि बँक खातं पूर्णपणे लिंक असलेल्या पिवळ्या व केसरी शिधापत्रिका धारकांना 2000 रुपयाचा लाभ हा डीबीटीद्वारे मिळणार आहे। त्यानंतर नाशिकमधील ग्रामीण व आदिवासी भागातील पिवळ्या रेशन कार्ड धारकांना 2000 रुपयाचा लाभ मिळेल। सांगली जिल्ह्यातील बँक पासबुक आणि KYC अपडेट असणाऱ्या रेशन कार्ड धारकांना 2000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांना लाभ मिळणार आहे। तसेच 2 कागदपत्र देखील अनिवार्य आहेत, त्यामुळे जर तुमच्याकडे ते असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत, कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली ही वितरण प्रणाली लागू होत आहे। त्यामुळे खासगी आणि सरकारी बँकांमध्ये पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना लाभ दिला जाणार आहे। राज्य सरकारने यासाठी कठोर अटी लावलेल्या आहेत आणि त्यामध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना तसेच पिवळं व केसरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना लाभ मिळत आहे। जर तुमचं कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही यासाठी पात्र ठरता। तसेच तुमच्या रेशन कार्डच्या सदस्याची KYC पूर्ण असेल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे। त्यामुळे यादीमध्ये समाविष्ट असणाऱ्या नागरिकांना पैशाचा लाभ मिळणार आहे।